सो गुड आफ्टरनून ऑल स्टुडंट्स. आज हा आपला पहिला दिवस आहे आणि आज आपण 11वीचा अकाउंटन्सीचा जो सब्जेक्ट आहे त्याच्या पहिला चॅप्टर इंट्रोडक्शन ऑफ बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी याविषयी आपण आज शिकणार आहोत. तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की कॉमर्स विषयात जर अकाउंट विषय कच्चा असेल तर त्या कॉमर्स फील्डचा आनंद जो आहे तो आपल्याला घेता येऊ शकत नाही. त्यामुळे हा आनंद तुमचा वाढावा आणि तुम्हाला अकाउंटन्सीसारखा अवघड विषय सोप्या भाषेत समजावा यासाठी हे व्हिडिओ मी तयार करतो आहे. तुम्ही माझे ऑनलाईन क्लासेससुद्धा जॉईन करू शकताय. तर आपण आज बुक कीपिंग म्हणजे काय हे पाहूया. सर्वप्रथम तुम्हाला हे सांगतो की बुक कीपिंग किंवा अकाउंटन्सीची गरज का निर्माण झाली. तर याचं कारण आहे की पहिल्यांदा माणसाच्या गरजा या लिमिटेड होत्या. मीन्स ह्युमन नीड्स आर लिमिटेड टू बेसिक थिंग्स ओनली. मीन्स अन्न वस्त्र निवारा ह्या 3 गरजा भागवणे एवढीच पूर्वी गरज होती माणसाची. मग तो गुहेत राहायचा, शेतात किंवा जंगलामध्ये. शेती त्या काळात जास्त नव्हती पण जंगलामध्ये जे काही मिळेल ते खायचा, शिकार करायचा आणि राहायचा. पण जसजसं माणसाची उत्क्रांती होत गेली, प्रगती होत गेली, तसतसं या गरजांच्या बरोबर इतरसुद्धा गरजांची निर्मिती झाली. मीन्स देर आर lots of needs arised due to the progress in the nature of the human being. आणि त्या गरजा भागवण्यासाठी there is a trade called as a business or profession which is arised for satisfying the needs of the human being. So they started to produce the goods and provide the सर्व्हिसेस. मग अशा बिझनेसमननी ह्या ज्या गरजा आहेत त्या गरजा भागवण्यासाठी वस्तू आणि सेवांची निर्मिती सुरू केली. आता साधं उदाहरण आपण एक घेऊया. छोटंसं उदाहरण आहे, त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल हाऊ द नीड्स आर इन्क्रीज्ड डे बाय डे. मेनी इयर्स अगो you all know that we use only trunk calls for communicate with the relatives or friends. म्हणजे त्या काळी फक्त ट्रंक कॉलचा वापर व्हायचा. अक्षरशः लांबच्या लांब रांग लागायच्या आणि मग नंबर येणार. मग आपण आपल्या नातेवाईकांशी, मित्रांशी, कुणाशी, मुलगा बाहेर असेल तर मुलग्याशी, पती बाहेर असेल तर लांब असेल तर त्याच्याशी, वडील बाहेर असतील तर त्यांच्याशी बोलण्यासाठी या ट्रंक कॉलचा वापर व्हायचा. अक्षरशः रांगेत उभा राहून लोक याचा वापर करायची. त्याच्यानंतर STD आलं, त्याच्यानंतर लँडलाईन आलं, लँडलाईननंतर वॉकी टॉकी आलं आणि त्याच्यानंतर आत्ता आलं मोबाईल. गरज काय होती? गरज एकच, बोलणे, संवाद साधणे, टू कम्युनिकेट विथ द पर्सन. पण आत्ताच्या काळात जर बघितला तर मोबाईल नंतरचं युग आणि मोबाईल पूर्वीचं युग याच्यामध्ये प्रचंड फरक आहे. आणि याचं कारण काय की बोलण्याच्या गरजेबरोबरच इतर गरजासुद्धा आपल्या वाढलेल्या आहेत. म्हणजे आत्ता पूर्वीचा जो मोबाईल होता इट इज यूज्ड ओनली फॉर कॉलिंग, टेक्स्ट मेसेज. बट नाउ अ डेज द मोबाईल इज यूज्ड for another different feature with different features. like आता आपण फेसबुक वापरतो मोबाईलवरच, इंस्टाग्राम वापरतो, व्हॉट्सअप वापरतो, व्हिडिओ कॉल करतो, ऑडिओ कॉल करतो, स्वतःच्या कलाकौशल्यांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करून ते आपण यूट्यूबवर टाकतो, त्याच्यातून इन्कम जनरेट करतो. त्याच्यानंतर या मोबाईलची वेगवेगळे प्रकार आले, त्याच्यामध्ये वेगवेगळे ॲप आले. नेटफ्लिक्स आला, मोबाईलमध्ये वापरून बघू शकतो आपण. यूट्यूब आलं,
टी व्ही ज्यांच्या घरात नाही ते डायरेक्ट मोबाईलवर एपिसोड त्यांना जे आवडतात ते बघू शकतात. मॅच बघू शकतो, रेडिओ ऐकू शकतो. आपण कुठं जर बाहेर फिरायला गेलो तर त्याची माहिती आपण या मोबाईलद्वारे देऊ शकतो. म्हणजे nowadays the needs of the people are increased very much, so that's why the new production processes are introduced. आणि त्यामुळं फक्त मोबाईल आणि आत्ताचा वेगवेगळे ॲप्स असलेला मोबाईल अशी ही उत्क्रांती झाली. मग काय झालं, हा जो बिझनेसमॅन आहे हू डीड ऑल दिस थिंग्स टू सॅटिस्फाय द कस्टमर, त्याला आपल्या या सगळ्या व्यवसायातील व्यवहारांची नोंद करणं, आत्ता लक्षात घ्या की या सगळ्याची नोंद ही बिझनेसमॅनला करणं गरजेचं पडलं. आणि त्यासाठी त्यानं काय केलं, त्यासाठी त्यानं माध्यम शोधायचा प्रयत्न केला की बाबा मी एवढा सगळा मोठा बिझनेस करतो आहे. समजा माझं ॲपलसारखं एखादं मोबाईलचं मॅन्युफॅक्चरिंगचं युनिट आहे, तर मी एकटा एवढ्या मोठ्या युनिटचं प्रोडक्शन कसं चालतं, तिथले कर्मचारी असतील, तिथनं येणारा रेव्हेन्यू असेल, त्याच्यासाठी लागणारे वेगवेगळ्या वस्तू आहेत, याची माहिती मी साठवू शकत नाही. यासाठी मला काय गरज लागली की मला याची कुठंतरी नोंद ठेवण्याची गरज निर्माण झाली. ती गरज पूर्ण करण्याचं काम कोण करतं, तर बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी. सो वी ऑल नो दॅट द बिझनेस ट्रान्झॅक्शन्स आर increased day by day and all are the monetary transactions which influence on the process of the business. आणि या सगळ्यांची सांगड घालण्याचं काम बुक कीपिंग करतं. कारण ते काय करतं, ज्या गोष्टी बिझनेसमॅनला लक्षात ठेवणं शक्य नाही त्याची रीतसर नोंद करण्याचं काम बुक कीपिंग करत असतं. म्हणजे बुक कीपिंग इज द रेकॉर्डिंग ऑफ द बिझनेस ट्रान्झॅक्शन्स. आणि ह्या बिझनेस ट्रान्झॅक्शनची रीतसर नोंद करणे ही आत्ताच्या काळाची गरज बनली. बिकॉज बिझनेस डील्स इन ॲक्टिव्हिटीज विच इन्व्हॉल्व्स मनी अँड मनीज वर्थ. पैसा ज्यावेळी व्यवसायात वापरला जाऊ लागला, जशा गरजा वाढल्या तशा त्या भागवण्यासाठी वस्तूंचे उत्पादन झाले. मग पूर्वी काय करायचे, द बार्टर सिस्टीम इज युज्ड टू एक्सचेंज गुड्स अँड सर्व्हिसेस इन एक्सचेंज ऑफ दी गुड्स अँड सर्व्हिसेस. म्हणजे वस्तू विनिमय पद्धती त्या काळात अस्तित्वात होती. पण जसा पैशाचा शोध लागला तसा वस्तू विनिमय पद्धत मागं पडली. कारण वस्तूच्या बदल्यात वस्तूचा विनिमय करणं ह्यामध्ये काही प्रॉब्लेम मिळवले. कारण काही वस्तू अशा होत्या की ज्या नाशवंत होत्या. म्हणजे दूध असेल, दुग्धजन्य पदार्थ, भाजीपाला, सोन्या चांदीसारख्या वस्तू आहेत ज्या मौल्यवान आहेत, हिरा असेल ह्या वस्तू, किंवा जनावरं असतील, गाई म्हशी किंवा गहू तांदूळ ह्या गोष्टी असतील. यातील काही वस्तू नाशवंत आहेत, काही वस्तूंच्या किमती जास्त आहेत आणि काही वस्तूंच्या किमती मिडियम आहेत. मग अशा वस्तूंची देवाणघेवाण करणं अडचणीचं पडलं आणि त्यासाठी पैशाचा शोध लागला आणि पैशाचा वापर या वस्तूंची विनिमय करण्यासाठी होऊ लागला. त्यामुळं ज्यावेळी पैशाचा वापर सुरू झाला त्यावेळी बिझनेस करणं सोपं झालं. कस्टमरला वस्तू विकताना त्याच्याकडून ठराविक रक्कम घेणे आणि त्याला वस्तू देणे ही पद्धत जास्त सोपी पडली. आणि त्याचबरोबर बिझनेसमॅनला काय माहीत पाहिजे होतं की विच business I am doing now is profitable or not. The business is profitable or not. कारण जर बिझनेसमधून जर पैसाच मिळत नसेल, गुंतवलेला तो जरी मिळाला तरी त्याच्याबरोबरच प्रॉफिट हा असलाच पाहिजे. कारण बिझनेस हा प्रॉफिटसाठीच केला जातो. बिझनेसमॅनला सॅलरी मिळत नाही तर त्यानं जी रिस्क घेतलेली आहे त्याच्या बदल्यात त्याला जो मोबदला मिळतो त्याला प्रॉफिट मिळतात. मग माझा बिझनेस प्रॉफिटेबल आहे की नाही हे माहिती पडावं यासाठी त्याची नोंद करणं काळाची गरज बनल्याने ते काम बुक कीपिंग करतं. इन इंडिया वी यूज्ड देसीनामा कॉल्ड ॲज अर्थशास्त्र मेथड. बिकॉज इन इंडिया कौटिल्य चाणक्य इंट्रोड्यूस्ड द अर्थशास्त्र सिस्टीम.
ही प्रोव्हाइड द related information to the king of that time, which is used for the administration of his empire. त्यासाठी आपल्या देशामध्ये देशीनामक पद्धती जास्त प्रचलित होती. पण खरी सायंटिफिकली पद्धत कधी सुरू झाली, ज्यावेळी इंट्रोडक्शन ऑफ दी डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टीम, जी 1494 इटालियन मर्चंट लुका डी पॅसिओली यानं डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टीम इंट्रोड्यूस करेन. त्यानंतर खऱ्या अर्थानं व्यवसाय करणं आणि व्यवसायाचे हिशेब व्यवस्थित ठेवणं या गोष्टी सोप्या झाल्या. केलेला व्यवसायाचा हिशेब, कारण डबल एंट्री म्हणजे एव्हरी डेबिट हॅज करस्पॉन्डिंग क्रेडिट, प्रत्येक डेबिट बाजूला दुसरी समांतर क्रेडिट बाजू असते. या पद्धतीचा शोध लुका पॅसिओलीनं 1494 लागला आणि त्याच्यानंतर आपण त्याचा वापर करू लागलो. मीन्स बुक कीपिंग मीन्स रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन्स इन द बुक्स ऑफ अकाउंट्स इन अ सिस्टमॅटिक वे. बघा, 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. रेकॉर्डिंग ओनली बिझनेस ट्रान्झॅक्शन्स, वी डील इन ओनली बिझनेस रिलेटेड ट्रान्झॅक्शन्स. इन द बुक्स ऑफ अकाउंट्स, the books which are provided for the recording are used and in a systematic way. म्हणजे हे नोंदवत असताना त्याची काहीतरी सिस्टीम आहे, त्यानुसारच हे नोंदवलं जातं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचे आपण फीचर्स बघितला तर डे टू डे ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड, रोजच्या रोज होणाऱ्या नोंदीची रेकॉर्ड केलं जातं. ओनली फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स मीन्स मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड, पैसा आणि पैशाशी संबंधित गोष्टींचाच रेकॉर्डिंग केलं जातं. फॉर अ स्पेसिफिक पिरियड, ठराविक कालावधीसाठीच. म्हणजे आपलं आर्थिक वर्ष 1 एप्रिल आणि 31 मार्चला संपतं. 1 एप्रिलला सुरू झाणारं आर्थिक वर्ष 31 मार्चमध्ये संपल्यानंतर या 365 दिवसात जो काही व्यवहार होईल त्या स्पेसिफिक पिरियडमध्येच त्याची नोंद केली जाते. कशासाठी? फॉर दी फ्युचर रेफरन्स, टू नो दी बिझनेस ट्रान्झॅक्शन्स फॉर दी फ्युचर ऑफ दी बिझनेस. सो देर आर सम रूल्स अँड रेग्युलेशन्स. ही झाली फीचर्स. म्हणजे आज आपण इंट्रोडक्शनमध्ये काय काय भेटलं, का बुक किपिंगची गरज निर्माण झाली, बुक किपिंग म्हणजे काय, आणि बुक किपिंगची फीचर्स. म्हणजे बुक कीपिंग मीन्स रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन्स इन द बुक्स ऑफ अकाउंट्स इन अ सिस्टमॅटिक वे. We deal with only business transactions which are a monetary value and which are recorded specific or in a systematic way and for a specific period. So for today it is enough. After watching this video, give me your reviews or replies, and please try to grasp the topic as much as you can. जर तुम्हाला समजलं नाही तर तुमच्या शंका असतील तर त्या मला तुम्ही विचारू शकता. धन्यवाद.